श्री क्षेत्र हरिहरेश्वर. तर मंडळी, जगात एकूण 108 तीर्थक्षेत्र आहेत. त्यातीलच हे एक तीर्थक्षेत्र म्हणजेच हरिहरेश्वर. दक्षिण काशी म्हणून सुद्धा याची ओळख आहे. आज होती महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मी निघालो हरिहरेश्वरला. तर चला. जय शिवराय मित्रांनो, मी नदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आलो आपण हरिहरेश्वरला. इकडे बघा, हे आपले मित्र आहेत आणि आता आपण मंदिरामध्ये चाललो. आज महाशिवरात्री आहे, तर यात्रा आहे आज, तर तिकडे आलो आहे. चला जाऊया. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा, खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. तर इकडे बघा, वातावरण सर्व एकदम छान झालं आहे, वातावरण भारी झालं आहे वातावरण. छोटी पोरंसुद्धा चालले आहेत आणि पब्लिकसुद्धा खूप येते. इकडे बघा, आपण हरिहरेश्वरला आलो आणि इकडे सर्व स्टॉल वगैरे लागले छोटे छोटे. इकडे महाराजांची प्रतिमा वगैरे आहे, कपड्यांची वगैरे वेगवेगळे स्टॉल असतात. तुम्हाला माहिती आहे, यात्रा म्हटल्यानंतर खूप काही स्टॉल असतात. बघा, इथून स्टार्ट होतो, हा मुख्य प्रवेशद्वार आहे. इथून आपण आतमध्ये जाऊ आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये दर्शन करू. आपण जाऊ, चला. बघा, आतमध्ये आल्यानंतर इकडे स्टॉल आहेत, इकडे सुद्धा स्टॉल आहेत, रस्त्यावर सुद्धा स्टॉल लागलेत आणि वेगवेगळे इकडे प्रसाद आहेत. परत वेगवेगळ्या पद्धतीचे वस्तू इकडे आपल्याला बघायला मिळतात. इकडे बघा, मंदिराजवळ आलो आणि मंदिराजवळ आल्यानंतर इकडे लाईन बघा, इथे गर्दी बघायला मिळते आपल्याला. इकडे दीपमाळ बघा ही, आणि मंदिर आहे हरोबाचं, हरिहरेश्वर ज्याला म्हणतो आपण. इकडे बघा, हा इकडे मुख्य प्रवेशद्वार आहे. परंतु आज महाशिवरात्री आहे, त्यामुळे गर्दी असते, भाविकांची गर्दी खूप असते, त्यामुळे इकडून जायला लागतं. इकडून लाईन आहे, इकडून जाऊया आपण आणि जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत आतमध्ये गेल्यानंतर. चला. इकडे आल्यानंतर आपल्याला होळकाई माता बघायला मिळते. अरे, हरोबाच्या मंदिराच्या परिसरामध्ये होळकाई माता बघायला मिळते इकडे. आणि इकडे बघा, पब्लिक अजून वाढते. जो आपला मेन प्रवेशद्वार होता तिकडून अजून खूप सारी पब्लिक येते. बघा, आपण हनुमंतराया मारुतीच्या मंदिरासमोर आलो आहे आणि इकडे आपल्याला नंदी बघायला मिळतोय, जो की जुन्या काळातील आहे, दगडामधील. आणि इकडे आतमध्ये बघा, आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर इकडे लाईन बघा अजून किती, अजून खूप गर्दी आहे. जणू लालबागच्या राजाला आपण दोन साईडला आलो, मध्यभागी आलो आणि इकडे लाईन आहे. इकडून आपण येऊ आता आणि इकडून आल्यानंतर या मंदिरामध्ये पहिलं दर्शन घेऊन नंतर मग इकडे जिथे महादेवाची पिंड आहे तिकडे जाऊन. इकडे बघा, या भिंतीवरती पैसे वा कशी चिपकवतात, काय माहिती कशी चिपकतात. इकडे बघा, श्री महर्षी अगस्त्य ऋषी स्थान, तर इकडे त्यांचं स्थान दिलं आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर इकडे बघा, मंदिराला कशा पद्धतीमध्ये सजवले आतमधून. इकडे बघा, आपल्याला आतमध्ये दर्शन होतं देवांचं. यात्रा ही हरोबाची पालखी आहे. इकडे पालखी बघा आपल्याला कशी सजवलेली बघायला मिळते. आणि इकडे आतमध्ये पब्लिक बघा किती आहे, पब्लिक खूप आहे. आणि ही पालखी आहे, ही पालखी फिरवली जाते. आपण आता दर्शन घेऊन बाहेर पडलो तर आपल्याला काय बघायला काय मिळालं नाही. तर आपण दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण चाललो जातात ते म्हणजेच हरिहरेश्वर तो ब्रह्मगिरी आणि विष्णुगिरी. ब्रह्मगिरी आणि विष्णुगिरी या दोन डोंगरांच्या मध्ये असलेली जी एक आपल्याला पायवाट आहे, म्हणजेच एक थोडक्यात पूर्वीच्या काळामध्ये जो घाट रस्ता म्हटला जायचा, जे खोदून काढलेले असतात दोन डोंगरांच्या मध्ये भुयारा टाईपमध्ये, तर तसं आपण तिकडे चाललो जातं. दाखव तुम्हाला. इकडे बघा, मनीष, प्रतीक आपल्यासोबत आले आज आणि महाशिवरात्री आज. चला दाखव तुम्हाला, खूप भारी आहे
आणि एक्सपिरियन्ससुद्धा खूप धमाकेदार होणार आहे. महादेव महादेव. हर हर महादेव. चला इकडे बघा, हा तुम्हाला इथे खाली पॅसेज दिसत असेल, तर ह्याची एक प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर आपल्या जी मंदिराची प्रदक्षिणा आहे ती पूर्ण होते असं म्हटलं जातं. पण इकडे तुम्ही ज्या वेळेला ओटी असेल त्यावेळेलाच येऊ शकता. तर चला आपण सुद्धा आता जाणार आहोत, तुम्हाला दाखवतो खाली गेल्यानंतर. इकडे बोटी वगैरे आहेत समुद्रामध्ये आणि आपण तिकडे असतो, आपण म्हणजे बानकोट तो त्या साईडला तो डोंगर आणि हा म्हणजे हरिहरेश्वर डोंगर. तर चला जाऊया आपण इथून. ब्रह्मगिरी आणि विष्णुगिरी यांच्यामध्ये असलेली एक घळ म्हणतो आपण, इथून जायला रस्ता आहे आणि इथून गेल्यानंतर पूर्ण एक प्रदक्षिणा पूर्ण होते मंदिराची. चला जाऊया. इकडे बघा आपण आता उतरलो आहे आणि इकडे हा बघा, हा संपूर्ण खडक बघा कसा पूर्णपणे सुकलेला आहे. इकडे बघा पहिला, आणि आपण तिथे मागाशी त्या डोंगरावरती होतो, आता इथून मधून उतरलो आणि इकडे आल्यानंतर इकडे आपण पदस्पर्शांचं दर्शन घेऊया. बघा इकडे आपल्याला पायाचा ठसा बघायला मिळतो. हा बघा केवढा पाया बघा मोठा ठसा बघायला मिळतो इथे आल्यानंतर. आणि इकडे हे समुद्राला आता ओटे आहे, ज्यावेळेला भरती येते त्यावेळेला संपूर्ण समुद्राचे पाणी इकडे जातं चढतं. त्यावेळेला तुम्ही इकडे येण्याचा प्रयत्न करू नका, कारण का इथे हा जो पॅसेज हा धोकादायक आहे आणि इथे जर सरक गेलात तर आपण परत येऊ नाही शकत. चला जाऊया. हा एरिया बघा, दुकानामध्ये आल्यानंतर प्रसाद घेऊन चाललो घरी. इकडे बघा पेढे घेतलेत वेगवेगळ्या प्रकारचे, इथे पेढे आपल्याला मिळतील, महाप्रसाद वेगवेगळ्या प्रकारचे मिळतील. किल्लावाडी खूप सुंदर पद्धतीमध्ये मिळतील. इकडे बघा हे हरीश्वर सुप्रसिद्ध कंदी पेढे कला कंदी मिळते इकडे. इथे बघा इकडून आल्यानंतर आपल्याला पहिल्याच मंदिराच्या समोरच पहिल्याच दुकान आहे राईट साईडला. इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पेढे बघायला मिळते. इथे खूप सुंदर आहेत पेढे. इकडे बघा हे नाव आहे आणि इकडे नंबरसुद्धा आहे. तर आलात कधीतरी इकडे नक्की भेट द्या. वगैरे घेतल्याने आपण चाललो आता. इकडे बघा परत आपण निघालो आता घरी आपल्या परतीच्या प्रवासाला. तिकडून आपण आलो आता आणि निघालो हरिहरेश्वर बघून आलो आपण. तर मित्रांनो आजचा महाशिवरात्रीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओचा पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये आजसाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.